रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 अंतर्गत पॅकेज 7 मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी वृक्षारोपण करून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणासमोरील वाढती आव्हाने लक्षात घेऊन वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। विकास कामांसोबत पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असून राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झाल्यास परिसराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाला देखील चालना मिळेल असे त्यांनी सांगितले। या उपक्रमांतर्गत विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यांच्या संवर्धनावर देखील विशेष भर दिला जाणार आहे। कार्यक्रमाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, स्थानिक प्रशासनातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी वृक्षारोपण उपक्रमाचे स्वागत करत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले। विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधत हरित कोकण घडवण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले।